नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टीचक्राफ्ट एज्युकेशन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. गेल्या 3-4 वर्षांमध्ये तुम्ही MPSCचा पॅटर्न हा नक्कीच बघितला असेल, राईट? तुम्ही हे नोटीस केलं असेल की आयोग जास्त डिफिकल्ट प्रश्न विचारत आहे असं तुम्हाला वाटतं, बट दॅट इज नॉट डिफिकल्ट. ते प्रश्न सोपेच असतात, पण ते जास्त वेळ खाणारे असतात. याचाच अर्थ टाइम कन्झ्युमिंग जास्त असतात, राईट? तर आपल्याला हा पॅटर्न लक्षात आला याचाच अर्थ आपल्याला सीसॅट सोपं होणार आहे. आणि आज आपण इथे फक्त ट्रिक्स नाही, फक्त गुणाकार नाही शिकणार आहोत, तर मी तुम्हाला सीसॅट क्लिअरिंग गेम प्लॅन देणार आहे. ओके, सो जर तुम्हाला एक आणि एक मार्क्स वाचवायचं आहे तर तुम्हाला हे सगळे स्टेप नीट समजून घ्यावे लागतील. ओके, चला मग स्टार्ट करूयात. फर्स्ट, जसे आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज आणि वजाबाकीचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स सांगितलेले आहेत. तर तुम्ही जाऊन पहिला ते व्हिडिओज नक्कीच चेकआउट करा आणि त्याच्यानंतर आपण इथे येऊ शकता. ओके, तिथेही मी तुम्हाला वेगवेगळ्या लेवल्स शिकवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न हे आपण टॅकल केलेले आहेत. तसंच इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आपण वेगवेगळे लेवल्स बघणार आहोत आणि आज मी तुम्हाला 7 लेवल शिकवणार आहे आणि 7 लेवल्स मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न असणार आहेत. ओके, सो लेवल 1 बघा. सो लेवल 1चा आपला पहिला क्वेश्चन असा आहे, आपण नंबर्स बघणार. आता जेव्हा तुम्ही हे व्यवस्थित नंबर्स बघता तर आपल्याला दिसतं की हे 100च्या जवळपासचे नंबर्स आहेत दोन्ही पण. तर हे 100नी 100 पेक्षा किती कमी आहेत? हा 8 कमी आहे आणि हा नंबर 3 कमी आहे. तर आपल्याला असे नंबर्स लिहून घ्यायचे आहेत आणि हे कमी आहेत, सो मी मायनस टाकलेला आहे. तर आता आपल्याला हे क्रॉसमध्ये डायगोनली हे नंबर बघायचा आहे. तर 97 मधून आपण 8 कमी करतो तर किती येतात? 89, राईट? आणि इथे आपल्याला हे जे दोन नंबर्स दिसतात याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर ह्या दोघांना गुणाकार केल्यावर काय येतं? 8 3 जा 24. तर इथे हा जो नंबर आहे तो 24 लिहायचा आहे. हे तुमचं उत्तर झालं 92 इंटू 97. तसंच आता आपण ह्या दोघांचंही करू शकतो, ते पण सेमच उत्तर येईल. जसं बघा, आता मी हे दोन नंबर्स बघितले क्रॉस, तर 92 मधून 3 गेले किती आले? 89. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 24, तर तेच 24 मी इथे लिहिणार. सो द आन्सर इज 8924. व्हेरी इझी. आता हे दोन क्वेश्चन्स सेम तसेच आहेत. इथे 97 मध्ये किती कमी आहे? 100 पेक्षा 3 कमी आहे आणि इथे 2 कमी आहे, राईट? तर आपण इथे तसंच करणार आहोत. इथे क्रॉस मध्ये बघा, कोणतेही घेऊ शकता तुम्ही, हे दोघे किंवा हे दोन्ही. तर मी इथे हे दोन्ही नंबर्स घेते. सो इथे मायनस आहे म्हणून आपल्याला ह्या नंबर मधून 3 मायनस करायचं आहे. 98 मधून 3 मायनस केल्यावर किती येतं? 95. आणि 3 इंटू 2 काय येतं? 6. सो इथे 2 डिजिट रिकामे असतात म्हणून आपल्याला 6 डिरेक्टली नाही लिहायचं, आपल्याला 0 6 लिहायचंय. ओके, जर इथे नंबर आला असतं 1 तर आपल्याला इथे 0 आणि 1 लिहायचं असतं. सो इथे 2 डिजिट हवेत म्हणून आपण इथे 0 टाकला आणि मग इथे 6 टाकला. सो द आन्सर इज 9506. सो नेक्स्ट क्वेश्चन, इथे हा किती 100नी कमी आहे? इथे 2 कमी आहे आणि हा किती कमी आहे? 18 कमी आहे, बरोबर? तर आपण डायगोनली बघूयात. 82 मध्ये आपण इथे कमी आहेत म्हणून आपण 82 मधून पण हा नंबर मायनस करणार, 2 मायनस करणार 82 मधून, तर किती येणार? 80 येणार. आणि 18 इंटू 2 करायचं आहे, तर आपल्याला काय होतं उत्तर? 36 येतं आणि इथे आपल्याला लिहायचं आहे 36. सिम्पल. सो आपण इथून पण करू शकतो. 98 मायनस 18 काय येतं? 80 येतं आणि 2 इंटू 18 36. इथे परत 36 येईल. तो आपण हा नंबरही मायनस करू शकतो किंवा हा नंबरही मायनस करू शकतो. इट डझंट मेक एनी डिफरन्स, सेमच आहे, राईट? आता काय, आता 100 पेक्षा जे जास्त नंबर्स असतात हे तर झाले. 100 पेक्षा कमी जे नंबर्स होते त्याचं आपण मल्टिप्लिकेशन बघितलं. आता जे 100 पेक्षा जास्त नंबर असतील किंवा जास्त 100 पेक्षा अधिक असेल तर त्याचं कसं करायचं? तर आपण सेम करणार. आपण इथे 100 पेक्षा किती जास्त आहे? इथे 4 जास्त आहे आणि इथे किती जास्त आहे? 6 आहे जास्त, बरोबर? तर आपण काय करणार, आता इथे अधिक आहे, राईट? जास्त झालेला आहे, तो आपण ह्या डायगोनली ह्याच्यामध्ये हा ऍड करणार. सो 106 मध्ये जर आपण 4 ऍड केला तर काय येतं?
110 बरोबर. आणि 6 × 4 काय येतो 24. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येतं 24. सो आपण इथे 24 लिहिणार. तो आन्सर इज 11024. ओके. सो आपण सगळ्यात पहिला काय केलं 104 × 106. 100 पेक्षा जेव्हा अधिक नंबर असतो तेव्हा आपण हे दोघे पण पॉझिटिव्ह मध्ये लिहिणार. आणि कितीनी जास्त आहे हा नंबर 100 पेक्षा 4नी जास्त आहे आणि हा नंबर 6नी जास्त आहे. तर आपण डायगोनली काय केलं. आता मागच्या वेळेला आपण काय करत होतो मागच्या सम्स मध्ये आपण काय करत होतो सबट्रॅक्ट करत होतो कारण हा 100 पेक्षा हा जो नंबर आहे ते तो कमी होता म्हणून आपण मायनस करत होतो. तर इथे काय करणार आपण प्लस करणार कारण हा नंबर जास्त आहे 100 पेक्षा. सो आपण क्रॉस मध्ये करणार. सो 106 मध्ये जेव्हा आपण 4 ऍड करतो तर 110 येतो आणि 6 × 4 काय तो 24 म्हणून लास्टला मी हा 24 ऍड केलेला आहे. तसंच आता इथे बघा हा किती जास्त आहे 12 आणि हा किती जास्त आहे 16. ओके जास्त आहे राईट. सो आता इथे काय करायचं हे दोन्ही ऍड करायचा बिकॉज हे 100 पेक्षा जास्त आहेत. किती येतं 128 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येतं 192. सो इथे येणार आपण इथे 2 डिजिट्सच लिहायचे आहेत म्हणून आपण 92 हा जो शेवटचा आहे तो इथे लिहिणार आणि हा जो 1 आहे तो इथे वरती कॅरी देणार. तर काय येणार 29921. सो 12992 इज द आन्सर. जेव्हा हे नंबर्स 100 पेक्षा जास्त असतात आपण त्याला काय करणार कितीनी जास्त आहे ते बाजूला लिहिणार. ओके. त्याच्यानंतर क्रॉस मध्ये काय करणार प्लस करणार कारण हे अधिक आहे 100 पेक्षा म्हणून आपण काय करणार क्रॉस मध्ये प्लस करणार आणि 116 प्लस 1 प्लस 12 काय येतं 128 येतं. ओके. आणि हा 128 मी इथे लिहून घेतला. त्याच्यानंतर ह्या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन होतं 12 × 16 राईट. 12 × 16 काय येतं 2 6 12 आलं 180 192 येतं. तर त्यानंतर आपण हा जो नंबर आहे 192 तो डिरेक्टली 3 डिजिट इथे नाही लिहायचे बिकॉज लास्टला 2 डिजिट साठीच स्पेस असतो. सो म्हणून आपण हा जो 2 डिजिट आहे 9 आणि 2 हा इथे लिहिला आणि हा जो समोरचा 1 आहे तो काय केला वरती कॅरी दिला आणि जेव्हा आपण ह्याला प्लस करावं लागतं 8 आणि 1 किती होतं 9. सो 1 2 9 9 2 दॅट इज 12,992 हे उत्तर आहे या प्रश्नाचं. नेक्स्ट आता लेवल 2 बघा. इथे काय आता आपण 100 पेक्षा थोडं जास्त किंवा 100 पेक्षा जे कमी नंबर्स होते ते आपण प्रॅक्टिस केले लेवल 1 मध्ये. तर लेवल 2 मध्ये काय थोडंसं डिफरन्स आहे सेमच आहे पण थोडा डिफरन्स आहे. तर इथे काय करणार आहोत आपण 200 पेक्षा कमी किंवा 200 पेक्षा जे जास्त नंबर्स आहेत 200च्या आसपासचे जे नंबर्स आहेत त्याचा गुणाकार बघणार आहोत. मल्टिप्लिकेशन करतात. इथे 200 पेक्षा किती जास्त आहे 3 जास्त आहे आणि इथे 200 पेक्षा 11 जास्त आहे राईट. तर आपण काय करणार आता इथे क्रॉस मध्ये बघा सेम जसं आपण मागच्या सम्स मध्ये केलं होतं तसंच इथे 211 मध्ये 3 जास्त आहे याचा अर्थ आहे किती आहे 214 आहे. आणि आता आपण काय करणार ह्याला ना इंटू 2 करणार म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन बाय 2 करणार. तर जेव्हा आपण ह्याला डबल करतो तर त्याचं उत्तर काय येतं 428 राईट. 414चा डबल काय आहे 428. आणि आता ह्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे 11 × 3 किती येतं 33. हे आपल्याला फक्त मागे ऍड करायचं आहे. ओके सोपं आहे. सगळ्यात आधी 200चे जेव्हा नंबर्स असतात तेव्हा आपल्याला काय करायचं आहे डबल करायचं आहे आणि मग तो मल्टिप्लिकेशन करून ऍड करायचा आहे. सो इथे एक स्टेप पुढची आहे ते आहे डबल करायचं. तर आता इथे काय केलं आपण 200 पेक्षा जास्त किती आहे हा नंबर 3 जास्त आहे. इथे किती आहे 11 जास्त आहे. तर आपण क्रॉस मध्ये बघितलं 211 मध्ये 3 ऍड केला 214 झाला आणि ह्याला डबल केला. ह्याला डबल केल्यावर काय येतं 428 येतं आणि 11 × 3 म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं 33 येतं. मग मी लास्टला 33 ऍड करून टाकला. दॅट इज इट व्हेरी इझी. आता खूप स्टुडंट्स असे म्हणतात की जेव्हा आम्ही एक्झाम देतो किंवा एक्झाम हॉलमध्ये बसलेलो असतो तर आम्हाला हे जे ट्रिक्स आहेत हे जे टेक्निक्स कोणत्या सम्सला कोणती टेक्निक यूज करायची ऍडिशनसाठी काय टेक्निक यूज करायची किंवा जेव्हा 100 पेक्षा जास्त आता आपण इथे 2 प्रकार बघितला हे आपल्याला सुचतच नाही स्ट्रेसमुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तर आपल्याला 30 सेकंड्स किंवा 50 सेकंड्स चा क्वेश्चन असेल तर त्याच्यापेक्षाही जास्त आपण 1 मिनिटाच्या वरती त्या प्रश्नाला जास्त वेळ देतो राईट. तर आपल्याला काय करायचं आहे हे रोज प्रॅक्टिस करायचं आहे राईट.
तुम्हाला 100 पेक्षा जास्त वेळा हे जे सम्स आहेत ते प्रॅक्टिस करायचे आहेत आणि तेव्हाच ते तुमच्या हाताखालून सारखे सारखे जेव्हा हे सम्स जातील वेगवेगळ्या प्रकारचे तेव्हाच तुमच्यासाठी ते खूप इझी होणार आहे. ओके, सो दॅट तुम्ही विचार करण्याच्या आधीच तुमचा लाईक पेन उचलण्याच्या आधीच तुमचं उत्तर डोक्यामध्ये रेडी असलं पाहिजे बघितल्या बघितल्या. सो हे कधी येणार? तुम्ही फक्त प्रॅक्टिस केल्यावर. ओके, सो दॅट इज इट, दॅट इज नीडेड की कोणती टेक्निक कुठे यूज करायची फक्त प्रॅक्टिसनी येणार. सो हे फक्त असं बघून तुम्हाला हे डोक्यात नाही जाणार आहे. इवन वेन तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा सुद्धा तुम्हाला एक समोर प्रॅक्टिस करावं लागणार आहे, तेव्हाच तुमच्या डोक्यामध्ये हे टेक्निक्स जाणार आहेत. फक्त बघून हे नाही होणार. ओके, सो इथे पण किती जास्त आहे? 200 पेक्षा 3 जास्त आहे. इथे किती जास्त आहे? 15 जास्त आहे. सो आता आपण काय करणार? दोघांमध्ये क्रॉसमध्ये काय करणार? आता प्लस आहे, जास्त आहे म्हणून आपण ऍड करणार. तर इथे किती आहे? 218 येणार आणि 218ला 2नी मल्टिप्लाय करणार म्हणजे डबल करणार त्याचा. तर काय येणार? 436 येणार. 18चा डबल 36 आणि 2चा डबल 4. ओके, आणि आता आपण लास्ट 2 डिजिट आहे त्याला काय करणार? ह्या दोघांना मल्टिप्लाय करणार. या दोघांना मल्टिप्लाय केल्यावर काय येतं? 45 येतं. ते आपण लास्टला ऍड करून टाकणार. ओके, सिमिलरली इथे इथे 200 पेक्षा किती जास्त आहे? 12 जास्त आहे आणि इथे 5 जास्त आहे. सो प्लस साइन टाकलाय मी. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? क्रॉसमध्ये. आता इथे तुम्हाला असंही करू शकतं, तुम्हाला जर हे सोपं वाटत असेल, इथे तुम्हाला छोटा नंबर दिसतोय म्हणून तुम्हाला जर हा ऍड करायचा असेल, यू कॅन डू दॅट ऑल्सो. सो इथे येणार 217. अशी 217चा डबल काय आहे? 17चा डबल 34 आहे आणि 2चा डबल 4 आहे. सो 434. आणि इथे किती येतं? 60. सो ते 60 ऍड करायचं आहे मला. राईट, सो द आन्सर इज 43460. आपण काय करतो? आपण पहिला किती जास्त आहेत हे नंबर्स आपण लिहितो, त्याच्यानंतर आपण क्रॉस मध्ये बघतो आणि हा जो नंबर आहे तो त्याच्यामध्ये ऍड करतो. तर हा 212 मध्ये 5 ऍड केल्यावर किती येतं? 217 येतं आणि 217चा आपल्याला डबल काढायचा आहे 434 आणि 12 × 5 केल्यावर काय येतं? 60 येतं. हा 60 फक्त मी लास्टला ऍड केलेला आहे. प्रॅक्टिस करत राहायचं आपल्याला सारखं सारखं. आता हे सम झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि तुम्ही तुमचे स्वतःचे एक्स्ट्रा नंबर्स काढून रॅन्डम नंबर्स कोणतेही घेऊन हे अशी प्रॅक्टिस करू शकता. 200 पेक्षा जास्त किंवा 200 पेक्षा कमी, 100च्या जवळचे नंबर्स. हे जे मी टेक्निक शिकवते तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे कमीत कमी 10 सम्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही इथे प्रॅक्टिस करू शकता सायमल्टेनियसली जेव्हा मी तुम्हाला शिकवत आहे. ओके, नेक्स्ट लेवल 3 मध्ये आहोत आता आपण. सो इथे काय असणार आहे? मल्टिप्लिकेशन बाय 11. ओके, जेव्हा कोणताही आपण नंबर 11नी गुणाकार करतो तर ते कसं करायचं त्याची पण एक सोपी टेक्निक आहे. सो आता इथे काय आहे? 11 आणि 12. बरोबर, आता हा जो शेवटचा नंबर आहे 11ला नाही बघायचा आपल्याला, फक्त हे जे 11 बरोबरचे जे नंबर्स आहेत आपल्याला तोच बघायचा आहे. सो हा जो शेवटचा नंबर किती आहे? 12. तो हा असा 1 आणि 2 असा लिहायचा आणि मध्ये स्पेस ठेवायची थोडी आणि ह्याचं काय करायचं? आपल्याला सम करायचंय. सो 1 + 2 काय येतं? 3. तो मध्ये लिहून टाकायचा. सोपं, राईट? फक्त काय करायचंय? हे जे नंबर्स आहेत ते समोर आणि मागे लिहायचे आणि 1 + 2 3 लिहायचं आहे. सो दॅट इज व्हेरी इझी. 11ने जे गुणाकार करतात नंबर्स त्याचं मल्टिप्लिकेशन जे आहे त्याचं उत्तर काढणं खूप जास्त सोपं आहे. आता इथे 11 × 24. तो हा जो आपल्याला 11ला नाही बघायचा, आपल्याला फक्त मागचा नंबर बघायचा आहे. 2 आणि 4 तसेच लिहायचे, फक्त मध्ये थोडा स्पेस द्यायचा आहे आणि 4 + 2 काय येतं? ऍड करायचंय 6. सो याचं उत्तर काय आहे? 264. तसंच इथे 86 आहे. सो आपण 8 आणि 6 लिहिणार आणि मध्ये थोडा स्पेस सोडणार आणि 8 + 6 किती येतं? 14. सो आपण 4 इथे लिहिणार आणि हा जो एक आहे तो त्याला कॅरी देणार. तर हा किती होतं? 649. सो आन्सर काय? 946. ओके, हे खूप जास्त सोपं आहे. नेक्स्ट, आता इथे आपण 2 डिजिटचे बघितले. आता 3 डिजिट जेव्हा 11 बरोबर आपण मल्टिप्लाय करायचं असतं तर त्याचं उत्तर कसं काढायचं हे आपण बघू. आता 712 आहे.
तर हा जो समोरचा आणि मागचा नंबर आपल्याला फक्त ह्याच्यावरतीच पहिला फोकस करायचा आहे. सो जो समोरचा नंबर इथे लिहायचा आहे आणि जो मागे नंबर आहे तो आपल्याला मागे लिहायचा आहे. ओके, आता काय करायचं, आपल्याला 1 बाय 1 ऍडिशन करायचं आहे. ह्याचं ह्याच्याबरोबर प्लस करायचं. काय येतं, 1 + 2 काय येतं, 3 येतं. सो 3 लिहिला मी. आणि 7 + 1 काय येतं, 8. सो मी इथे 8 लिहिला. सो उत्तर काय आहे, 7832. परत सांगते, 11 मध्ये 712 आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर सगळ्यात पहिला 11कडे आपल्याला बघायचंच नाहीये. हा जो मागचा नंबर जो एक्स्ट्रा त्याच्याबरोबर असतो त्याच्याकडे बघायचंय आपल्याला. सगळ्यात पहिला 7 लिहिलेला आहे आणि 2 लिहिलेला आहे. सो आपण सगळ्यात पहिला 7 लिहिणार आणि मागे 2 लिहिणार. आणि मग काय करणार, आपण दोघांचे सम करणार. ह्या दोघांचे सम केलं म्हणजे या दोघांचं ऍड केलं तर किती येतं, 1 + 2 काय येतो, 3. म्हणून मी मागे लिहिला, बिकॉज हे दोघे मागे आहेत नंबर्स, त्यांचा सम आहे म्हणून मी हा मागे लिहिला. आणि नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट काय आहे, 7 + 1. आणि 7 + 1 काय येतं, 8 येतं, म्हणून मी 8 हा इथे लिहिला आहे. व्हेरी इझी, राईट? सो नेक्स्ट 11 × 643. सो आता पुढचा आणि मागचा नंबर तसाच लिहायचा आपल्याला, कॉपी करायचा तसाच. अँड देन 4 + 3 काय येतं, 7. 6 + 4 काय येतो, 10. आता इथे 2 डिजिट आहेत आणि आपल्याला इथे 1 डिजिटची स्पेस आहे. तर 10चं काय करायचं, 0 इथे लिहायचं आणि 1 जो आहे तो वरती द्यायचा आहे. मग हे ऍड केल्यावर काय येतं, 3707. सो उत्तर काय आहे, 7073. सो 11 × 643 चं उत्तर आहे 7073. आता समोर दिलेले जे प्रश्न आहेत ते तुम्ही पहिला करून बघा. मी फक्त 5 सेकंडसाठी वेट करणार आणि तुम्ही स्वतः करून बघा आणि मग आपण सोबत करू. अँड देन वी विल रिचेक द आन्सर की तुमचं जे उत्तर आलेलं आहे ते बरोबर आहे की नाही. ओके, तर हा प्रश्न कसा करायचा आहे, 11 × 811. आता परत समोरचा नंबर समोर आणि मागचा मागे. ओके, त्याच्यानंतर 1 + 1 काय येतं, 2. आणि 8 + 1 9. सिम्पल, व्हेरी सिम्पल. नेक्स्ट 9 आणि 6 लिहून घ्यायचं आहे. 6 + 2 काय येतं, 8. आणि 9 + 2 11. मग हा 1 कॅरी जाणार, 6 8 1 आणि 10. सो आन्सर इज 10186. ओके, लेवल 4. आता लेवल 4 कडे जाण्याच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास करता तर तुम्ही एक गोष्ट शिकला असेल, त्यामध्ये कन्सेप्ट आहे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. अशी कन्सेप्ट असते. तर ती कन्सेप्ट तुम्हाला फक्त इकॉनॉमिक्स मध्ये नाही तर तुम्हाला इथेही यूज करायचे. सो कसं, आता तुम्ही जेव्हा ट्रेडिशनल मेथड यूज करता, जसं तुम्ही 1 बाय 1 नंबर मल्टिप्लाय करता आणि मग त्याचं उत्तर काढता. सो इट इज व्हेरी लॉंग, इट टेक्स व्हेरी लॉंग. कधी कधी तुम्हाला जेव्हा 10 सेकंडचं जर ते उत्तर असेल तर तुम्हाला 30 सेकंड लागतात. सो यूज युअर टाइम वाईजली. ह्याचाच अर्थ जे जे 30 सेकंड जे तुम्हाला एक्स्ट्रा लागलेले आहेत त्या प्रश्नाला, तो तो ते जे 30 सेकंड आहेत ते तुम्ही दुसऱ्या प्रश्नासाठी यूज करू शकता, राईट? जसं कधी कधी पॉलिटीचे प्रश्न अवघड येतात किंवा करंट अफेअर्सचे जे प्रश्न असतात तेही खूप अवघड असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला विचार करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. सो हा जो वेळ आहे, हे जे 30 सेकंड आहेत आपले एक्स्ट्रा, तो बोनस वेळ म्हणजे बोनस टाइम म्हणून आपल्याला त्या प्रश्नांसाठी द्यायचा आहे, राईट? आणि त्याच्यासाठी आपल्याला हा जो वेळ आहे तो कमी करायचा आहे. म्हणून आपल्याला हे जे टेक्निक्स आहेत ते शिकायचे आहेत, सो दॅट आपण आपला टाइम वाचवणार आहोत. आणि तो टाइम आपण स्मार्टली कुठे यूज करणार, वेगळ्या क्वेश्चन्स मध्ये, म्हणजे दुसऱ्या सब्जेक्टच्या क्वेश्चन्स मध्ये, राईट? तर ह्याला टाइम सेव्हिंग नाही म्हणणार आपण, ह्याला टाइम कसा मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट जे रिसोर्सफुली आपण करतो ते म्हणतात. आणि तुम्हाला माहितीच आहे जे स्टुडंट स्मार्ट वर्क करतात, राईट, तुम्हाला पेपरमध्ये स्मार्ट वर्क दिसतो, तुमचा हार्ड वर्क नाही दिसत तिथे, तुम्हाला तुमचा स्मार्ट वर्क जास्त काम करतो. सो दॅट इज वाय यू हॅव टू
लर्न सच टेक्निक्स अँड ट्रिक्स सो दॅट तुमचा टाइम तुम्ही वाईसली यूज करणार वेगळ्या प्रश्नांमध्ये. दॅट इज टाइम मॅनेजमेंट करणार आहोत आपण. सो इथून आपण टाइम मॅनेजमेंट शिकतोय. आपण शॉर्टकट नाही बघत. तुम्ही ह्याला बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. आपण हे शॉर्टकट म्हणून नाही शिकत आहोत. आपल्याला आपला वेळ दुसरीकडे बोनस म्हणून यूज करायचा आहे. राईट? दॅट इज टाइम मॅनेजमेंट शिकायचं आहे. म्हणून आपण हे टेक्निक शिकतोय. ओके, सो लुक ॲट द नेक्स्ट सम. 86 इंटू 5. सो 5 म्हणजे काय? हा जो नंबर असेल त्याला अर्धा करायचा आहे. सो राईट? सो आता जेव्हा आपण ह्या नंबरला हाफ करणार तर काय येणार? 4चा अर्धा काय आहे? 4 आणि 6चा हाफ काय आहे? 3. सो उत्तर काय येणार? 43. राईट? आणि इथे 5 असतो शेवट म्हणून आपण इथे 0 एक ऍड करणार. तसाच जर मी दुसरा नंबर घेतला 28 इंटू 5 असा जर मी नंबर घेतला तर आपण काय करणार? 28चा अर्धा लिहिणार काय? 14 आणि 5 आहे म्हणून आपण एक शून्य लावणार. ओके, इझी राईट? जेव्हा केव्हा आपण सम संख्या असेल इथे, सम म्हणजे जेव्हा इवन संख्या असेल, इवन नंबर असेल, इवन नंबर जेव्हा समोर असेल 5च्या मल्टिप्लिकेशन मध्ये, जेव्हा केव्हा इवन नंबर असेल तर आपण काय करणार? हा जो समोरचा नंबर आहे त्याचा हाफ लिहिणार. जसा आता 86चा हाफ काय आहे? 43. आणि जेव्हा 5 असतो तर इथे जेव्हा इवन नंबर असतो तर आपण लास्टला काय लिहितो? 0 लिहितो. तसाच इथे काय? ही सम संख्या आहे, ही पण सम संख्या आहे म्हणजे इवन नंबर आहे. सो 28चा हाफ किती आहे? 14. आणि आपण इवन नंबर आहे म्हणून आणि 5 मध्ये मल्टिप्लिकेशन केलंय म्हणून आपण काय लिहिणार? लास्टला 0 लिहिणार. इझी राईट? तसंच जर मी अजून एक घेतला इथेच 64 इंटू 5. सो 64चा हाफ किती आहे? 32 आणि 0 ऍड करायचा आहे बिकॉज इवन नंबरनी आपण 5 ला मल्टिप्लाय करतोय म्हणून आपण लास्टला 0 ऍड करणार. ओके, हाफ घ्यायचा, 0 ऍड करायचं. जेव्हा केव्हा आपल्याला सम संख्या बरोबर 5चा मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर तो जो नंबर आहे, जो 5 बरोबरचा मल्टिप्लिकेशन मध्ये नंबर आहे, त्याला हाफ करायचा आणि त्याला 0 लास्टला लावायचा. ओके, खूप इझी टेक्निक आहे. जसं इथे पण 288चा हाफ काय आहे? 144 आणि 0. इथेच तसं 72चा हाफ काय आहे? 36 आणि 360. नेक्स्ट इथे बघा, आता इथे काय झालं? इथं विषम संख्या आली आहे म्हणजे इथे ऑड नंबर आलेत. आता आपण इवन नंबरचं बघितलं, आपल्याला हाफ करायचा होता आणि युनिट डिजिटला 0 ऍड करायचा होता. तर इथे जेव्हा आपल्याला ऑड नंबर दिसतात किंवा विषम संख्या दिसते, सो आपण काय करणार? जेव्हा ऑड नंबर्स येतात मल्टिप्लिकेशन मध्ये 5 बरोबर, तर आपण काय करणार? ह्याला इवन बनवणार. याचाच अर्थ ह्यामधून 1 मायनस करणार आणि ह्याला 42 करणार. ओके, ह्याला 42 करणार आणि ह्याचा हाफ फाइंड आउट करणार. सो ह्याचा हाफ काय येतो? 42चा हाफ काय आहे? 21. राईट? एवढं झालं. आणि इथे आपण इवन मध्ये असताना काय ऍड करत होतो? 0 ऍड करत होतो. राईट? लास्टला आपण 0 लिहत होतो. तर इथे काय लिहिणार आपण? 5 लिहिणार. इझी राईट? व्हेरी इझी. मी परत सांगते तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. आता जेव्हा केव्हा विषम संख्या असेल 5 बरोबर गुणाकार मध्ये, तर आपण काय करणार? इथे किती होतं? 43 होतं. तर 43 ही विषम संख्या आहे, ह्याला आपण सम मध्ये कन्वर्ट करणार. तर जेव्हा आपण काय करणार? ह्याला 1 मायनस करणार आणि ह्याला 42 लिहिणार. 42 आता ही सम संख्या झाली. सो ह्या 42ला आपण 2 ने काय करणार? भाग देणार. म्हणजेच ह्याचा अर्ध, 42चा अर्धा काय येतो? 21 येतो. सो मी इथे 21 लिहिला. आणि जेव्हा केव्हा विषम संख्या असते तर आपण लास्टला काय ऍड करतो? 5 ऍड करतो. आणि जेव्हा सम संख्यानी आपण 5 ला मल्टिप्लाय करतो तेव्हा आपण शेवट युनिट डिजिट मध्ये 0 लिहितो. तसंच आता इथे बघा 37. आता ह्याला आपण 37 नाही कन्सिडर करणार, ह्याला 36 कन्सिडर करणार. 36चा हाफ काय आहे? 18. आणि लास्टला आपण काय लिहिणार? 5 लिहिणार. राईट? सॉरी, हा बरोबर आहे. सो आपण 36चा अर्धा काय आहे? 37 आपण 1 मायनस करणार आणि काय 37 मधून 1 मायनस केल्यावर आपण काय, आपल्याला काय मिळतं? 36 येतं. 36चा हाफ काय आहे? 18 आहे. आपण 18 लिहिला इथे. हा, 18 लिहिला इथे. आणि हा जो 5 आहे तो जेव्हा कधी विषम संख्या असते तर आपण शेवट 5 ऍड करतो. तसंच इथे बघा, इथे सुद्धा काय विषम संख्या आहे. सो इथे काय येणार? ह्याचा हाफ काय येणार? आपण ह्याचा हाफ
आपण पहिला ह्याला 1 मायनस करून ह्याला सम करणार. सो येणार काय 638 आणि ह्याचा हाफ काय आहे 319, राईट. आणि ह्याचा 5 आपण मागे ऍड करणार. सो द आन्सर इज 3195. तसंच इथे याला आपण पहिला सम करणार, 1 मायनस करून काय येतं 702 येतं. आणि 702चा हाफ काय आहे 551 आणि 551 आणि 5 शेवटी 5 ऍड कर लाईक प्लेस करायचं तिथे 5 लिहायचं आहे लास्टला. बिकॉज ही विषम संख्या आहे 703 ही विषम संख्या आहे म्हणून आपण त्याचं पहिला सम मध्ये कन्वर्ट केलं, 1 मायनस करून 702 आला आणि 702चा अर्ध काय आहे 351 आणि आपण 5 लास्टला ऍड केला बिकॉज विषम संख्याने ही मल्टिप्लाय केलंय 5 म्हणून. नेक्स्ट आता आपल्याला खूप सम्स आपण प्रॅक्टिस केलेले आहे. सगळ्यात पहिला आपण जे 100च्या जवळचे नंबर्स असतात त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण कसं केलं, त्याच्यानंतर 200च्या जवळचे होते ते केले, राईट. त्याच्यानंतर 11नी मल्टिप्लाय केल्यावर कसं कोणती ट्रिक यूज करायची ती केली. आणि आता आपण आत्ताच बघितलं की जेव्हा सम आणि विषम संख्या 5नी गुणाकार करतात तर ते कसं फाइंड आउट करतात हे केलं. आता आपण पुढच्या स्टेपमध्ये जाऊयात. सो 25 जेव्हा असतो म्हणजे आता परत 5च्याच मल्टिपल मध्ये आलेला आहे. सो जेव्हा 25 असेल आपल्याकडे तर आपण मल्टिप्लाय कसं करणार. सो हा जो 25 आहे त्याला मी 100 डिवाइड बाय 4 लिहू शकते, राईट. 125 म्हणजे काय 100 डिवाइड 4. ओके. सो आता आपण मी जर ह्याच्या जागेवर 100 डिवाइड बाय 4 लिहिलं तर हा 4 आणि हा 488 डिवाइड होऊ शकतो. सो 122 येतं, राईट. आणि ह्या 122ला मी काय करणार या 100नी मल्टिप्लाय करणार. ते तर खूप सोपं आहे, आपल्याला फक्त 2 झिरो लावायचे, राईट. तर मी काय केलं इथे जेव्हा किंवा 25 ते कोणताही नंबर असू दे जेव्हा तो आपल्याला मल्टिप्लाय करायचा असेल तर आपण 25च्या जागेवर हा जर नंबर इव्हन असेल आणि डिवाइड होत असेल 4ने तर हा आपण काय लिहिणार 100 डिवाइड बाय 4 लिहिणार आणि काय करणार ह्याला 4ने डिवाइड करणार. आणि इथे 4ने जेव्हा मी डिवाइड केलं 488ला तर मला 122 मिळाला आणि या 100ने या 122ला मल्टिप्लाय करायचं आहे असं. आणि 122ला 100ने मल्टिप्लाय केल्यावर काय येतं 12200. फक्त 00 जे 100चे आहेत ते आपल्याला ऍड करायचे आहेत. इतकंच करायचं आहे. 100च्या जागेवर फक्त 100 डिवाइड बाय 4 लिहायचं आहे. नेक्स्ट 100 डिवाइड बाय 4 इंटू 72. आता 4ने डिवाइड होतोय का चेक करायचंय. 4 1 जा 4 8. So answer is 1800. Easy. नेक्स्ट सी आता आपण 25नी पहिला आपण 5चं शिकलो, नंतर आपण 25चं शिकलो. आता आपण 125 वर जाणार आहोत. सो 125 जेव्हा किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये असेल कोणत्याही नंबर सोबत तर आपण 125च्या जागेवर काय लिहिणार आहोत 1000 डिवाइड बाय 8 लिहिणार आहोत. ओके. सो आता जर मी 125च्या जागेवर 1000 डिवाइड बाय 8 लिहिला तर इथे किती येणार 8 8 जा 64 डिवाइड होणार आणि इथे किती येणार 8000 हे उत्तर येणार. सो व्हेरी इझी. 125च्या जागेवर आपल्याला फ्रॅक्शन मध्ये नंबर लिहायचा आहे 1000 डिवाइड बाय 8 आणि इथे 64 आलं. आणि जेव्हा आपण 8 8 जा 64 डिवाइड करतो आणि 8नी 8ला 1000नी मल्टिप्लाय केल्यावर काय येतं 8000 उत्तर येतं. फक्त शून्य ऍड करायच्यात आपल्याला 1000च्या समोर. तसंच इथे 1000 डिवाइड बाय 8 करायचं आहे इंटू 32 4. उत्तर काय आलं 4000. तसंच इथे 31 येतं. $31,000 याचं उत्तर आहे. सो इथे काय केलं मी 248ला 8नी डिवाइड केलं. सो इथे 8 3 जा 24 म्हणून 3 लिहिला आणि 8 1 जा 8 हा किती लिहिला आणि 31ला 1000नी मल्टिप्लाय केल्यावर काय येतं 31,000 उत्तर येतं. आता आपण लेवल 7 मध्ये आलो आहोत.
तर 11-7 थोडासा इंटरेस्टिंग आहे. जेव्हा कधी असे नंबर्स असतील, जेव्हा आजूबाजूचे नंबर ज्याला आपण शेजारी नंबर्स म्हणतो, नेबरहुड मध्ये नंबर्स असतील, तर आपण काय करणार आहोत, ह्याला लहान भाऊ कन्सिडर करणार. सो लहान भावाचा वर्ग मोठा भाऊ खुश. आता ही जी टेक्निक आहे ही मी असं सेंटेन्स दिलेलं आहे बिकॉज तुम्हाला जेव्हा असे सेंटेन्सेस येतात ते जास्त लक्षात राहतात. ओके, सो आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन मध्ये जेव्हा केव्हा नंबर्स असतील, आता ते 12 × 13 आहे. सो ह्याचा अर्थ आपण काय करतोय, हा जो 12 आहे तो हा जो 12 आहे तो 13 वेळा काय करतोय, आपण ऍड करतोय. राईट, 12 हा 13 वेळा ऍड करतोय. मग आपण ह्याचं कसं करणार, आपण 12ला किती वेळा, 12 वेळा ऍड करणार आणि अजून एक 13वा राहिलाय. राईट, म्हणजे अजून एकदा ऍड करायचा राहिलाय म्हणून आपण परत एकदा 12 ऍड करणार. ओके, याचाच अर्थ हा जो लहान भाऊ आहे याचा वर्ग घेतला आणि परत त्याच लहान भावाला परत आपण ऍड केला. याचं उत्तर आपण असं फाइंड आउट करणार आहोत, म्हणून मी असं लिहिलेलं आहे इथे. सो 12 हे 13 टाइम ऍड करायचं असतं. 12 गुणाकार 13 म्हणजे 12ला 13 वेळा ऍड करायचं असतं, म्हणून मी 12चा स्क्वेअर घेतला. याचा अर्थ 12ला 12 वेळा ऍड केला आणि अजून एक वेळा राहिला होता ना ऍड करायचा, म्हणून मी अजून एक्स्ट्रा एक 12 ऍड केला. ओके, सो आता स्क्वेअर्स तर सगळ्यांना पाठच असतात, 30 पर्यंत सगळ्यांना पाठ असले पाहिजे. सो 12चा वर्ग काय आहे, 144 आणि प्लस 12 करायचं आहे. सो उत्तर काय येतं, 156. ओके, व्हेरी इझी. जेव्हा असे नेबरहुड मध्ये नंबर्स असतात, सो आपल्याला काय करायचं आहे, पहिला नंबर कन्सिडर करायचा, त्याचा स्क्वेअर घ्यायचा प्लस तोच नंबर परत ऍड करायचा आहे. सो 13चा स्क्वेअर काय आहे, 169 प्लस 13. सो उत्तर येतं 182. नेक्स्ट, 15चा स्क्वेअर प्लस 15 दॅट इज 225 प्लस 15 240. काय केलंय आपण पहिला नंबर घेतलाय, त्याचा स्क्वेअर केलाय, त्याचा वर्ग काढलाय आणि परत त्याच नंबरला ऍड केलाय. सो 15चा वर्ग काय येतो, 225 प्लस हा जो 15 आहे हाच नंबर आहे, परत ऍड केलाय आणि हे ऍड केल्यावर काय येतं, 240, 240. नेक्स्ट 17. सो 17चा काय येतं, 289 प्लस 17. सो आन्सर इज 406. इथे 14चा स्क्वेअर काय आहे, 196 प्लस परत 14 210. सो आपण काय केलंय, पहिल्या नंबरचा स्क्वेअर 196 प्लस तोच नंबर ऍड केलाय, 196 प्लस 14. इथे पण तसंच केलंय, 17चा स्क्वेअर 289 आणि मग परत 17 त्याच्यामध्ये ऍड केलाय. सो 406 हे उत्तर आलेलं आहे. इथे एक मधला नंबर स्किप झालेला आहे. सो इथे काय नंबर आहे, मधला नंबर 14 आहे, 13, 14 आणि मग 15. तर हे खिडकीतले शेजारी आहेत. तर आपण काय करणार, हा जो मधला नंबर जो स्किप केलेला आहे, सो मधला नंबर जो स्किप केलेला आहे त्याचा स्क्वेअर घेणार, 14चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर असं करायचं आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये ना एक मॅथमॅटिकल लॉजिक आहे. तर तुम्ही हा जो फॉर्म्युला आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला तुम्ही बघितलाच असाल मॅथमॅटिक्स मध्ये, खूप जास्त अर्थमॅटिक मधला फेमस फॉर्म्युला. सो इथे ना तोच फॉर्म्युला यूज केलेला आहे. सो इथे बघा, इथे काय केलंय, +1 आणि -1 केलेला आहे, बरोबर. 13 मध्ये एक मायनस केलाय म्हणजे ए मायनस बी आणि इथे 13 मध्ये एक काय केलाय, प्लस केलेला आहे. ओके, सॉरी 14 मध्ये एक मायनस, मधला जो नंबर आहे त्याच्यामध्ये एक मायनस आणि एक प्लस केलेला आहे. 14 - 1 काय येतं, 13 आणि 14 + 1 काय येतं, 15 आणि
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे हा ए आहे आणि हा बी आहे. सो ए स्क्वेअर काय आहे 14चा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर दॅट इज 1 स्क्वेअर. सो ही जी टेक्निक आहे ती आपण अशा नंबर्स मध्ये यूज करू शकतो जिथे मधला एक नंबर स्किप झालेला आहे आणि हे खिडकीतले शेजारी आहे 13 आणि 15. सो मधला जो नंबर आहे त्याचाच आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे दॅट इज ए आणि बी काय आहे 1 स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला इथे यूज झालेला आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. सो इथे मधला नंबर कोणता आहे 13 आहे राईट. मधला नंबर 13 आहे. सो आपण मधल्या नंबरचा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि 1 चा स्क्वेअर दॅट इज 1. सो 13चा स्क्वेअर आहे 169 आणि मायनस 1 विच इज 168. ओके. तसाच इथे आहे. इथे काय 90 मिस झालेला आहे. सो 90चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर. 90चा स्क्वेअर काय येणार 8100 मायनस 1. सो 100 मधून 1 मायनस केलं काय येतं 8099. नेक्स्ट आता इथे ना इथे बघा काय झालं. इथे 70 मध्ये 3 जास्त आहे आणि 70 मध्ये 3 कमी आहे. सो इथे 70 मायनस 3 इंटू 70 प्लस 3 असा नंबर्स मधला जर तुम्हाला पॅटर्न लक्षात आला ना तर तुम्ही हे अर्थमॅटिकचे फॉर्म्युलाज इथे यूज करू शकता. जसं इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. सो इथे काय येणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 70 स्क्वेअर मायनस 30 स्क्वेअर. सो 70चा स्क्वेअर काय आहे 4900 मायनस 3चा स्क्वेअर 9. सो उत्तर येतं 400 सॉरी 891. तसंच इथे 90 प्लस 3 आणि 90 मायनस 3 राईट. सो 90 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. सो 8100 मायनस 9. सिमिलरली इथे काय येणार 8091. खूप जास्त सोपं आहे. जेव्हा असे नेबरहुड दिसतात जवळजवळचे नंबर त्यांच्यामधला पॅटर्न लक्षात घ्यायचा आहे. दोघांमध्ये दोन्ही नंबर्स मध्ये सेम नंबर ऍड आणि मायनस झाला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि मग हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. नेक्स्ट. सो आता हे जे आपण आज जे टेक्निक्स बघितलेले आहेत त्याच्या अकॉर्डिंग मी काही सम्स दिलेले आहेत होमवर्क मध्ये. सो इथे आपल्याला 200ची जी टेक्निक आपण यूज केली ती फाइंड आउट करायची आहे. ते शेजारी जे भाऊ वाली आपण टेक्निक बघितली आहे ती तुम्हाला इथे यूज करायची आहे. आणि इथे तुम्हाला व्हिडिओ तुम्ही रिव्हर्स जाऊन बघू शकता. आपण इथे ती जी खिडकीतली शेजारी वाली टेक्निक आहे ती यूज केली आहे आणि ही जी ट्रिक्स आहे ही यूज करून तुम्हाला ही उत्तरं फाइंड आउट करायची आहेत आणि कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर द्यायचं आहे आणि मला नक्कीच कळवा तुम्हाला ही जी टेक्निक्स आहेत त्या आवडल्यात की नाही. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.